बैठक होती। 2 महिने कालवा चालवण्याचं ठरलेलं आहे आणि जर गरज लागली तर पुढे अजूनही 8-10 दिवस कालवा वाढवायचं ठरलेलं आहे आणि एवढं पाणी आम्हाला या उन्हाळी हंगामाला पुरेसं होतं। मागे डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस फलटणला आले होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की बारामतीच्या लोकांनी अनेक वर्ष पाणी चोरलं आमचं, तर त्याची आठवण करून दिली का तुम्ही? तो विषय आता संपलेला आहे। निरा देवधरचं पाणी हे आता रितसरपणे कनालमधून जायला लागलेलं आहे। पाठीमागे त्याला कनाल नव्हते, त्यावेळी ते पाणी वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांनी टप्प्याटप्प्यानं वापरले। कॅनलचं काम पूर्ण झालंय आता आणि पूर्ण लागले मार्गी लागले, पण अजून पूर्ण साहेब, माढा लोकसभेच्या उमेदवारांवरून सध्या चर्चा रंगली आहे। माढा लोकसभा तुमच्या पक्षातर्फे काय उमेदवारी देणार? ती जागा भाजपची आहे, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही, करणारही नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना राहिलेला आहे, त्यांनाच मी पाठिंबा देणार आहे। मोठी पाटलांचा उमेदवार तुमचा पाठिंबा असणार आहे? माझा पाठिंबा नाही का? त्यांना पक्षाने तिकीट दिलं तर काम करेन, पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार, कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे। खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजित निंबाळकरांचा सिंहाचा वाटा आहे। मैदानात उतरवण्याची तयारी चालली आहे, काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही, काय नाही, तुम्हाला माहित आहे, तुम्ही बातम्या देताय। आता गणपतीवर नातो तुम्हाला भेटणार का मला भेटणार? कॉलेज पोरं कशाला खासदार टाकताय बिनकामात? त्यांना कळतंय नाही तुम्हाला? आमदार किती बघू द्या की आहे की मी अजून लढायला माझं गुण लढायचं जर तुम्ही जागा त्यांना खासदार करायला लागला। 100% यावेळी मी निवडून 2 वेळा आलो, 5 वेळा पडलोय, पण दोन्ही वेळी मला असं कसट 192 500 असं झालंय। त्यावेळी मी 40,000च्या पुढून कुठल्याही किमती लीड काढली। नाराजी आहे तुमच्याविषयी मतदारामध्ये? पक्ष बदलल्यामुळं तालुक्याची ताण भागली का पाण्याची? मी अपक्ष असतो त्यावेळी 76,000 मतं घेतली। मी शिवसेना ऐकून घ्यायचं, केलाय प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं। 1100 मतं होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात, मी शिवसेनेत गेलो 74,000 मतं केली। मी 74,000 76,000 80,000 गणपती आबांच्या विरोधात मतं कुठल्याही चिन्हावर घेतो। चिन्ह माझं हात असायचं, विमान असायचं, धनुष्यबाण मिळेल ती चिन्ह। माझ्या मतात घट झाली नाही, उलट वाढ झालेली आहे। मी निवडून येणं अहंकार नाही, गर्व नाही,